बघू तिवारी बाई खायला काय घालतो आता आपल्याला कळलं। तिथे देवी नावाची बाई किंवा तिची मुलगी त्या वाहून गेल्या होत्या आणि म्हणून त्याला देवी फॉल असं नाव दिले। तिला मराठी काहीच येत नाही, हिंदी पण काहीच येत नाही, तिला येतं इंग्रजी आणि जे काही मला येत नाही तरी काय ठीक आहे। तर रामराम मंडळी, या भागात मी येऊन पोहोचलो आहे पोखरा द टुरिस्ट सिटीला। मस्त शहर आहे, तळ्याच्या काठी वसलेलं एक नितांत सुंदर असं शहर आहे हे। आणि इथं आज आम्ही भरपूर वेगवेगळ्या ठिकाणी भेट देणार आहोत। पण तत्पूर्वी या प्रवासामध्ये आम्हाला रोशन आणि श्वेता नावाचे 2 नवीन मित्र भेटले आणि आता आम्ही चौघजण मिळून पहिल्यांदा चाललेलो आहे गुप्तेश्वर मंदिर किंवा देवी फॉलला आणि तिथे जाऊन आम्ही ब्रेकफास्ट केला आहे तिवारी भोजनालयामध्ये। तर आता देवीच फॉल म्हणून आहे नेपाळमध्ये पोखरा शहरात आणि तिथलं हे तिवारी भोजनालय, तिवारी रेस्टॉरंट आहे। ॲक्च्युली तर खूप आहेत, लाहोरी आहे इकडं समोर तुम्ही बघितलं तर श्री श्याम मारवाडी शुद्ध शाकाहारी थकाली, भरपूर ऑप्शन्स खूप आहेत आणि ऑलमोस्ट आपल्यासारखं जेवण मिळतं। लेट्स सी, तर फार ओके ओके वाटतंय। बघू तिवारी बाई खायला काय घालतो आता आपल्याला कळलंच। हे आहेत आपले नवीन मित्र रोशन। हाय हाय से रोशन, रोशन हाय से हाय रोशन। आणि ही आहे श्वेता, ती आहे कोइंबतूर वरून, तिला मराठी काहीच येत नाही, हिंदी पण काहीच येत नाही, तिला येतं इंग्रजी आणि जे काही मला येत नाही तरी काय ठीक आहे। मी गोरा का होत नहीं हो, गोरा हो झालो गोरा, ठीक है। 3 पूरी आ गया है और तरकारी के नाम पे दाल दिया है, मतलब वरण दिलेलं आहे यांनी। वरण आणि चना, वाटाण्याचं आणि तुरीच्या डाळीचं ते वरण आहे। ये भाई साहब ने पूरी तोड़ा, अरे पूरी खा गया। अरे उंगली मत दिखा बे, वो कैसा है वो बता। डिसेंट, नॉट सो गुड, नॉट सो बॅड। ओके, त्याला काय टेस्ट ते कळत नाहीये, पुरी चांगली आहे आणि चटणी पण छान आहे। पण मेसच्या जेवणाला ॲक्च्युली काहीतरी चव नसते, त्याला चव आहे थोडीशी। मिरची टाकली आहे पराठ्यामध्ये आणि चटणी बघू आता कसली। चटणी कसली आहे तेही कळत नाहीये आणि मला तरी चव काय फार आवडली नाहीये। लोणचं बघूयात आपण खाऊन। लोणचं साधारण आपलंच चवीच आहे भारतात किंवा आपण जे महाराष्ट्रातलं खातो त्याच्या। त्यानंतर आम्ही देवी फॉल पाहिला। तिथे देवी नावाची बाई किंवा तिची मुलगी त्या वाहून गेल्या होत्या आणि म्हणून त्याला देवी फॉल असं नाव दिले। अचानक असा 100 फुटाचा तो खोल असा धबधबा आहे, नितांत सुंदर आहे तो सुद्धा। आणि अगदी त्याच्या समोरच्या बाजूला आहे गुप्तेश्वर मंदिर, खूपच भारी मंदिर आहे, खूप म्हणजे खूप भारी मंदिर आहे। शंकराची 100 ते 130 फूट खोल भुयारात असलेली मूर्ती आहे तिथे, ती आम्ही पाहिली। आम्ही गेलो उंच डोंगरावर असलेली आणि भव्य अशी शंकराची मूर्ती पाहायला। त्यानंतर गेलो वर्ल्ड पीस पगोडा बघायला। नितांत सुंदर जागा आहेत आणि या दोन्ही जागेवरून अख्खं पोखरा शहर तुम्हाला पाहता येतं, फार भारी दिसतं। हे सगळं फिरण्यासाठी आम्ही एकूण 7 जागा फिरलो। त्या सगळ्या फिरण्यासाठी आम्ही तिथे दुचाकी भाड्याने घेतली, म्हणजे तुम्ही हेल्मेट घेतलं आणि 1200 रुपये पर डेच्या हिशोबाने गाडी घेतली तर तुम्हाला फार परवडते ती, 1200 रुपये अर्थात नेपाळी। आणि त्यानंतर आम्ही रात्रीच्या भोजनासाठी म्हणून पोखरामध्ये फिरत असतानाच आम्हाला एक मारवाडी व्हेज थाळी मिळाली, कारण श्वेताला आणि रोशनला व्हेजच खायचं होतं। त्यामुळे आज आम्ही गेलो आहोत मारवाडी व्हेज थाळीला। चला तर मग इथलं जेवण पाहूयात।
लेट साईड इथे इथं मारवाडी रेस्टॉरंटला का आलोय हा प्रश्न पडला आहे. पण नेपाळमध्ये मी मारवाडी खातोय. तर बघूयात आता काय होतंय. माझ्यासोबत आहे रोशन, श्वेता आणि सुस्मित. सकाळी सोबत होते, आत्ताही सोबत आहे. आणि आता आम्ही ऑर्डर केलं आहे पालक पनीर आणि काहीतरी कढई बिढई तसला आयटम काहीतरी. खरं तर नेपाळमध्ये येऊन भारतीय खाणं कदाचित चुकीचं आहे, पण नेपाळी थाळी मला तेवढी आवडली नाही. खूप वेगळा मसाला टाकला आहे त्या मसाला पापडात. ॲक्च्युली नेपाळमध्ये मला कांदाच नव्हता बघायला मिळाला सुक्का आपला. तर पहिल्यांदाच मसाला पापड घेतला आहे आम्ही. नेपाळमधले जे मसाले आहेत ना थोडेसे टँगी आणि तिखट आहेत, वेगळेच काय आहेत ना ते मी शोध लावणार आहे बरं का. नेपाळी फूडबद्दलचा थोडा रिसर्च केला पाहिजे. 4 रोटी आलेले आहेत. हा आहे मशरूम मसाला आणि ते आहे पालक पनीर संगणित त्याच्या आईला बघू आता खाऊ. थँक्यू रोशन. रोशननी मला दिलेली आहे रोटी. आणि रोटी ॲक्च्युली मैद्याची नाही आहे, गावाची आहे. हे बघू शकता. डायरेक्ट टाकलेलं डायरेक्ट पण मशरूम. छान आहे. मशरूमची भाजी एकदम बेस्ट. हा मिरची घेतोय घालतो. चला तर मग आजही मुक्काम आम्ही करणार आहोत पोखरा द सिटीमध्ये. आणि उद्याही काही 1-2 ठिकाणं लोकल मार्केट हे सगळं बघायचं आहे. तर तोपर्यंत तुम्ही स्पायसी पुणे लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि भेटूयात पोखरामधल्या दुसऱ्या दिवशी पुढच्या भागात.